नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघू शकता आज आपण पुन्हा एकदा शिवराय डेअरी फार्मवर चाललोय ऋषिकेश दादाकडे. आणि दादांकडे आज फुल सारा स्टॉक आलाय. आपल्याकडे देशी गोवंश दादाकडे असतोय. आपण आपल्या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून दादांकडे आलो होतो, गोठ्यावरची माहिती घेतली होती. आणि देशी गोवंश जपण्याचा उपक्रम हा दादांचा गेल्या 3 वर्षापासून चालू आहे. संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात ते देशी गोवंश खरेदी विक्री करतात आणि त्याचं संगोपन करतात. तर नमस्कार दादा. नमस्कार. आपला आता हा गोठा आहे, ह्या गोठ्यावर आपल्याकडे देशी गोवंश उपलब्ध आहे विक्रीसाठी. तर आपल्या गोठ्यावरचे सगळ्यात जास्त विकणारी गाय कुठली? आता माझ्याकडे देशीमध्ये साईवाल, राठी, थारपारकर, गिर, कांक्रेज, झेड ब्लॅक, कपिला या प्रकारच्या सर्व देशी गोवंश विक्रीसाठी उपलब्ध असतात. त्यातली त्यात साईवाल गायीची भरपूर काही डिमांड आहे. साईवाल आणि थारपारकर या दोन गायींची भरपूर डिमांड आहे आणि ब्लॅक कपिलाची डिमांड आहे पण ती भेटत नाही. ब्लॅक कपिलाची डिमांड आहे पण भेटत नाही. शेतकरी वर्गाची तिला सगळ्यात जास्त मागणी. सगळ्यात जास्त नाही, शेतकरी नाही, त्याचं कसं ते एक जे ज्यांच्याकडे पैसा ठेवायला जागा नाही त्या लोकांची डिमांड आहे का ब्लॅक कपिला. असं शेतकऱ्यांसाठी ब्लॅक कपिला एवढं काय आपण जे हौशी आहेत हौशी नवशेंच काम आहे. देशी गाई पाळणं म्हणजे हौशी नवशेंच काम आहे. आणि काय झालं आता देशी गाय पाळणं म्हणजे 100 एचएफ गाई माग एक आपल्याला देशी गाय घरात आढळून येते किंवा एखाद्या वस्तीवर आढळून येते, ठराविक तुरळक प्रमाणात झाले. तर आपण हा उपक्रम केलाय, याच्याबद्दल काय सांगू शकता लोकांना? आता मी ज्यावेळेस सुरुवातीला काम चालू केलं होतं आता मला माझ्या गावातलेच लोक माझ्या पाहुण्या राहून सगळे नेड्यात काढ होते. अरे म्हण कुठून काय गावरान गाई घेऊन येतोय, कुठं विकतोय, अरे विकत्यान का, एवढे पैसे कशासाठी लावतो. मी लाख लाख रुपये गाडीचं भाडं देत होतं टाइम चालू केलं त्या. आणि तुमच्या चॅनलवरच माझ्या हिशोबाने आपण पहिले व्हिडिओ लावलेले. पहिले सुरुवातीला आपण दादाकडे आलो होतो आणि दादाचा व्हिडिओ केला होता. दादाला मी सांगितलं, खात्री घेतली होती आपण माझं युट्यूब चॅनल पण तुम्ही चालू करून दिलेलं चॅनल आहे मला. आणि दादांनी त्याच्यानंतर खूप सारा गोवंश म्हणजे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर दिलंय. तुमचे स्टेटस व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या चॅनलवरती पाहतोय. आपल्या चॅनलचं नाव? माझं चॅनलचं नाव शिवराज डेअरी फार्म युट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि विशेष म्हणजे आपली एक पण गाय बाजारात जात नाही कधीच. बाजारात तुम्ही घोडेगाव कंटिन्यू व्हिडिओ लागते. आपल्या घोडेगाव बाजाराचे कंटिन्यू व्हिडिओ लागत असते, पण दादाची कधीच गाय बाजारात येणार नाही. आणि दादाचे गाय विकतात ती शेतकऱ्यांसाठी आणि खात्रीशीरच गायीची चौकशी करूनच गाय इथून पाठवतो. आणि त्याच्यात त्या माझ्या 2 गोष्टींची तर गॅरंटीच असते, गाभांची आणि साडाची फुल गॅरंटी असते. याच्यामध्ये आपलं म्हणजे आजपर्यंत हा धंदा टिकून आहे, तर त्यामुळं त्या गोष्टीची गॅरंटी देऊनच गाय देतो माझ्याकडे. म्हणजे आता तुम्ही पाहिला असाल रस्ता बिस्ता मी किती डांबरी पासून किती आतमध्ये राहतो, तरी आता तुमच्या समोर दोन जण पुण्यावरून आले होते. म्हणजे 2 कस्टमर होते वेगवेगळे आणि एक राहते होते, तर त्यांनी पण गाई खरेदी केल्या. आता ज्या विकलेल्या गाई त्या आपल्या पुढ्या पहिला जे जुना शेड होतं त्याच्यामध्ये ठेवल्या त्यांनी. म्हणजे आता हा नवीन गोठा बांधला आता, म्हणजे 15-20 दिवसच झाले त्याला गोठा. मित्रांनो, नवीन आता स्टॉक आलेला आहे सध्या. आता बाजार कसा आहे आता दिवाळीच्या बाजारात काय झालंय का सध्या सगळ्यांनी कोणाला गाडी घ्यायची, कोणाला मोबाईल घ्यायचा, कोणाला कपडे घ्यायचे, त्याच्यामुळे आणि कोणाला फिरायला जायचं, यामुळे 10-15 हजार रुपयांनी बाजार रिवर्स आलेले आहेत. आपल्या ज्या गोठ्यावरती बाजार पण 10-15 हजार रुपयांनी गाई माझ्या पण स्वस्त झाल्या. म्हणजे माझ्या गाईचं आता असं झालेलं आहे, म्हणजे जे मी दिवाळीच्या आधी या गाड्या आणल्या एक गाडीची फक्त बराबरी हो राहिलेली सध्या. फक्त आपल्याला गोसेवा करायची म्हणून त्यांनी चालू ठेवलं. आपलं म्हणजे हे का हर घर देशी गोवंश माझे प्रत्येक व्हिडिओवर लावलेलंच असतं टायटल. तर प्रत्येकाच्या घरी कमीत कमी एक देशी गाय पाहिजे. ती सांभाळली त्यांनी आता कितपत सांभाळतो कितपत आपण प्रत्येकाने पाळली गेली पाहिजे. या हिशोबाने आपण मी 4 वर्षापासून काम करतोय. म्हणजे आता आपल्याकडे सध्या किती गाय विक्रीसाठी उपलब्ध? आता माझ्याकडे असतात 25-26 गाय विक्रीसाठी. 25-26. आता सध्या दिलेले किती गोठ्यावर दिलेल्या 9-10 गाई आहेत त्या पलीकडे शेड मध्ये. आता तुमच्या समोर आता समोरूनच गाय काढलं. आणि आता ज्या शिल्लक असलेल्या गाय आहेत एकदम खात्रीशीर गाय आपल्यासाठी उपलब्ध आहेत, देशी गोवंश ज्यांना किंवा. आणि काय झालंय, जे आपण दूध खातोय म्हशीचं गाईचं, या आरोग्यासाठी चांगलं नाही. आता म्हशीचं दूध आला तसं नाही, आता गाईचं दूध आणि जे नाही का आपल्या पूर्वजांपासून चालत आलेलं आहे. नाही, म्हशीचं दूध कोणासाठी चांगलं आहे, ज्याला रोजचं हेवी काम आहे. आता काय झालंय, सगळं मशिनरीचं काम आलंय आणि घर बसल्या सगळे उद्योग. फोन असा प्राणी एक माणसाच्या हातातला का तो क्षणात म्हणजे तासातलं काम क्षणात करतो. त्याच्यामुळं सध्या तर बाद हिशोबाने बऱ्यापैकी आईस आरामात जिंदगी जगायचे दिवस आलेत असे सगळ्यांचे असं वाटतंय. आणि आपल्याला काय हर घर देशी गोवंश असलंच पाहिजे. आणि गायीची सेवा करणं आपल्या हिंदू धर्मात तर आहे. हिंदू धर्मात आता माझ्याकडून सगळ्यात जास्त गाई गोशाळेला दान करायला जातात. देशी गाईमध्ये सगळ्यात जास्त हे जे व्यावसायिक लोक आहेत पुणे मुंबई या साईडचे सगळे, एक जसं कन्यादान, अन्नदान आणि गोदान हे एक 3 महत्वाचे दान मानलेले आहेत हिंदू धर्मामध्ये. त्यात गोदानासाठी आता मागच्या हप्त्यातच माझी आता तिकडे जी शेड मध्ये काढली नाही काय ब्लॅक कपिल आहे, तर ती त्यांनी गोदानासाठी दिलेली. म्हणजे आता म्हणजे गोदान हे पण श्रेष्ठ दान आहे. आणि जे व्यावसायिक लोक आहेत ते आपल्या गोठ्यावरून येऊन खरेदी करतात आणि गोशाळेला आपली काय गोशाळेला किंवा ब्राह्मणाला दान करतात.
तर आपल्याकडे ज्या गायी आहेत त्यांचे रेटचं काय तुम्ही म्हणले 10,000 आता एवढं. 10 ते 15,000 रुपयाने रेट रिवर्स झालेले आहेत. माझ्या पहिल्या गाईची किमती 60, 65, 70 अशी किंमत होती. 60च्या पुढेच होती. तर आता सगळ्या जेवढ्या गाई आहेत माझ्याकडे मिनिमम 1-2 गाई सोडल्या तर सगळ्या गाई 60च्या आतल्या मध्ये 45,000 रुपये 60,000 तर रुपये. आता आपण गायीची डिटेल घेऊ चालेल. आणि पाहू रेट कसा आहे गायींचा. चालेल. आता माझ्याकडे साईवाल, राठी, थारपारकर, गिर आणि कांक्रेज आणि झेड ब्लॅक कपिल अशा 5-6 जाती आहेत माझ्या. आणि तुम्हाला जर डिमांड आली आम्हाला ह्या गाय पाहिजे ऍडव्हान्स आला तुम्ही गाय खरेदी करून देऊ. पूर्ण महाराष्ट्रभर आपण गाई पोहोच देतो. म्हणजे इथं आले पण आणि नाही आले पण त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं. आमचं आम्हाला पेमेंट आलं आणि ज्याचं पेमेंट आलं त्याच्या दारात तिची गाय पोहोच होती 8 हो. दिवसाच्या आमच्या. आणि गॅरंटेड असते. जर गायीत काही प्रॉब्लेम आला म्हणजे ज्या 2 बोले दिलेले आहेत आपण, तेवढे 2च बोलीत आपण 1 लिटरची दुधाची बोली राहत नाही. हा आता गाय आपण हम्म. तपासून देतो. कारण की गाईचं जसं मानलं जातं का गाईच्या दाढीत दूध असतं म्हणजे हा. जशी तुम्ही सेवा कराल तसं तुम्हाला मेवा भेटतं. त्याच्यामुळे ते दुधाच्या बोलीत एक पण गाय नसते. चालतंय. आपण आता रेट पाहू गायींचे कसे आहेत. तर आता आपण मी जो तुम्हाला बोलले होते तुम्ही का प्रत्येक गायची डिटेल द्या. आता या गोठ्यामध्ये सध्या एक 13-14 गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता आपण या बुल पासून सुरुवात करूया. तुम्हाला जसं मी बोललो आता ब्लॅक कपिलाची भरपूर काही डिमांड आहे. तर त्याचप्रमाणे आपण हा ब्लॅक कपिलाचा सहीवालचा प्युअर सहीवालचा आता तुम्ही बुल पाहू शकता एकदम हेवी असा बुल आहे. मित्रांनो बघू शकता एकदम हेवी असा बोल आहे ब्लॅक कपिलाचा सहीवालचा. आणि कुठेही त्याला म्हणजे एक नाही का असा बट्टा सुद्धा नाही नाही काढला. नाही नाही त्याचा विषय पूर्ण नाही. ब्लॅक वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि दादा हा आपण कुठून खरेदी केलेला आहे? हा मी राजस्थानवरूनच आणलेला आहे म्हणजे राजस्थानवरून हा खरेदी. हा राजस्थानमध्ये खरेदी केलेला आहे. हा. तो इथं पुण्यात होता काही काळ म्हणजे पुण्यातल्या एक अण्णा बरेकरांची गोशाळा आहे, त्या गोशाळेवर होता इथं बराच दिवस. तर तो त्यांनी 6 लाख रुपयाला आणला होता तिथून आणि मी तिथून 2.5 लाख रुपयाला इथं आणलाय माझ्या फार्मला. मित्रांनो बघू शकता 3 वर्ष तिथं सर्व्हिस केली म्हणजे त्यांनी. 3 वर्ष तिथे सर्व्हिस केल्यानंतर आपल्याकडे आता आलेला आहे. आणि देशी गोवंश वाढ करण्यासाठी आणि ब्लॅक कपिलाची डिमांड असल्याप्रमाणे तुम्ही संपूर्ण ब्लॅक वळू आपल्या दादानी गोठ्यावरती आणलेला आहे. तर हा झाला आपला वळू. तर आपल्याला जे विक्रीसाठी काय आहेत कुठल्या कुठल्या अवेलेबल आता मग ह्याच्यात तुम्हाला सगळ्या गाई दिसतात ना हा. टोटल गाई विक्रीच्या आहेत म्हणजे या. चालतं आपण हा. गाईपासून सुरुवात आता हे करू. पाहू शकता तुम्ही ह्या गाईपासून सुरुवात करूया आपण. तर ही थारपारकर मध्ये एक 5 ते 6 महिन्याची गाभण गाय, सॉरी 6 ते 7 महिन्याची गाभण गाय. तर 6 ते 7 महिने हा, हा. खाली व्हायला 1-2 महिने टाइम 2 महिने प्रत्येक गाय आपल्याकडे गाभणच असते कारण की 1,000-1,500 किलोमीटरवरून गाय येते आपली एक. हा. त्यामुळे वेलेली गाय आणताच येत नाही तिथून. कच्च्या गाई आणावं लागतात सगळ्या. कच्च्या गाई कसं ट्रान्सपोर्टला यायला त्याला काही विषय नसतो म्हणजे एवढं काही अडचण येत नाही त्यांची. आता इथं आहे ना 2 महिने टाइम हा, आहे. गाय बघू शकता मित्रांनो संपूर्ण बाजूने गाय एकदम व्यवस्थित आहे. आणि गायला 2च महिने खाली व्हायला टाइम आहे म्हणजे एकदम कमी टायमात आपल्याला दूध खायला भेटणार अशा हिशोबाने ही गाय आहे. जातीला कुठल्या जातीत आहे? ती थारपारकर मध्ये जाते ना. थार पारकर मध्ये जाते. काय रेट दिली दादा इथे? आता तुम्हाला याचे पोहोचचे रेट सांगू महाराष्ट्र आपली पूर्ण महाराष्ट्रभर पोहोच 1 रुपया रस्सीचे सुद्धा म्हणजे मोरकीचे सुद्धा पैसे द्यायचे नाही या पद्धतीने असं तुम्हाला व्हिडिओच्या पोहोच माध्यमातून डायरेक्ट पोहोचची रेट सांगा दादा. हा चालेल, गाय आपल्या पोहोचचे शेतामध्ये आता तुम्हाला तिचे पोहोच. पहिले आम्ही 65,000 रुपये डिमांड करीत होतो. हा. तर हिचे आता 55,000 रुपयात आपण देऊन टाकू ही गाय म्हणजे पोहोच. पोहोच ऑल महाराष्ट्रातून पोहोच कुठं पण 500 किलोमीटरच्या आतमध्ये आपण फ्री मध्ये ट्रान्सपोर्ट करून देऊ डायरेक्ट. मित्रांनो बघू शकता 500 किलोमीटर आतमध्ये फ्री मध्ये ट्रान्सपोर्ट होणार आहे गाय. आणि तुम्हाला त्याच्यानंतर एकही चार्ज नाही राहणार. म्हणजे तिचं मोरकीचे सुद्धा तुमचे 100-50 पावतीचे तर नाहीच हा. तिच्या डॉक्युमेंटची आणि गायची पूर्ण गॅरंटी आमची राहणार. दादाची काय गॅरंटी देणार तुम्ही? हिची सडाची आणि गाभणीची गॅरंटी राहणार. किती वेळ त्याला ही गाय? आता ही सध्या त्याला 3ऱ्या वेळाला खाली होईल. एकदम गरीब गाय आहेत हे संपूर्ण. पाहू शकतो त्या गाभण गाई पण आहे ना एकदम म्हणजे अशा एकदम शांत अशा गाई आहेत टोटल. त्यानंतर इकडे ही रेड सिंधी मध्ये गाय. मित्रांनो बघू शकता रेड सिंधीमध्ये गाय आहे. दादा ही किती वेळ त्याची असं अंदाज? आता ही पण 3ऱ्या वेळाची गाय आहे. तर हे पाहू शकतात ह्या गायींचा जर स्वभाव बघायला झाला तर एकदम गरीब आहेत. एकदम गरीब. तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर किंवा जे खाली दिलेले नंबर आहेत त्याच्यावर व्हिडिओ कॉल केला किंवा प्रत्येक पर्सनली टोकन आल्याच नंतर तुम्ही जसा मागवता तसा प्रत्येकाची तसल्ली केल्याशिवाय आम्ही इथून गाय पाठवत नाही म्हणजे. चालतं. ही किती महिन्याची म्हणले? ही एक 6 महिन्याची 6 ते 7 महिने 7-7 महिन्याच्या गाभण आहेत पण 6 महिन्याची पकडून चालायची तुम्ही जमत्या. काय असं आहे डॉक्टरांनी हात बदल होतो. 6 महिन्याच्या नंतरची कोणताच डॉक्टर आजपर्यंत मी स्वतः वेटरनरी डॉक्टर आहे 6 महिन्याच्या पुढे कोणत्याही डॉक्टरला परफेक्ट अंदाज येत नाही म्हणजे. 6 महिन्याच्या पुढे ज्यावेळेस पोटात खाली वासरू जातं त्यावेळेस परफेक्ट सांगता येत नाही काय किती महिन्याची हिची गाभण. काय किंमत सांगितली? हिची पण 53,000 रुपये किंमत आपण डिमांड करतो मित्रांनो, पूर्ण तुम्ही ऑल बघू महाराष्ट्रावर शकता, पोहोच. 53,000 रुपये किंमत ऑल महाराष्ट्र पोहोच. आणि एकदम मजबूत बांधायची गाय आहे. जर खरेदी करायची असेल तर दादांकडे किंमत चालू आहे आपल्या शिवराय डेअरी फार्म. पूर्ण ऑल महाराष्ट्र तुम्हाला पोहोच गायची किंमत आपल्याला सांगत आहेत दादा सध्या. आता हे पाहू शकता तुम्ही ही प्युअर सायवाल मध्ये आणि हिचं चमक पहा कपड्यावरची अंगावरली चमक पहा किती भयानक क्वालिटी हिची म्हणजे. आणि 4च दाते 2ऱ्या व्याताची आत्ताच्या
चारच जात आणि दुसऱ्या हाताला आणि शांत पहा कसा पण कोणी कोण हाताला. आता मी विरुद्ध साईड नाहीये कसे दात घालतोय त्याचे. एकदम शांत आणि दात पण पाहू शकता तुम्ही. पुण्या सुद्धा शाबीत आहेत म्हणजे तिथे ते सॉरी जे अजून दोन दात असते शिल्लक ते पण शिल्लक आहेत अजून. दोन दात शिल्लक आहेत. चार दात चारच दात आहे. तुम्हाला कशावर लिहून पाहिजे असेल लिहून देऊ. आपलं असं बाजारात लिहून चप्पल डोक्यावर घेऊन यावर नाही करीत आपण कोणतं. मित्रांनो बघू शकता हिची काय किंमत देत हिचीच फक्त 65,000 रुपये किंमत राहील. ही एक आणि हिच्या शेजारची ही एक. ही जी गाय पाहताय तुम्ही ही पण 7-7.5 महिन्याची गाभण आहे. ही पण एकदम टॉपची कारण यांचं रेकॉर्डच्या आहे त्या. रेकॉर्डच्या गाई. दादा आपण गाई कुठून खरेदी केल्या? मी ह्या आबोर पंजाब मध्ये आबोर भटिंडा लुधियाना या साईडला गाई खरेदी करतो जातो. आपले तिथे माणसं आहेत आणि त्या मार्फत आपल्याला गाई संपूर्ण महाराष्ट्रभर येत असतात. पहिल्या गाई आपल्या गोठ्यावर येतील की शेतकऱ्यांच्या घरी येतील? नाही माझ्याकडे इथं येतात. इथं आल्याच्या नंतर 15 दिवस गाई सेट होतात. त्याच्यानंतर आपण विक्री करतो. यामध्ये म्हणजे इथं आल्याच्या नंतर कसं 15 दिवस इथं आल्यावर जर 3 सडी गाय असेल तर तिचं 3 सडी म्हणून रेट लावून ती विकून टाकायची दिल्लीलाच. आपण खात्री करतो. गाभण असेल किती महिन्याची गाभण त्यानुसार मग क्रम वाईज लावायची. 7 महिन्याची गायची किंमत जास्त राहणार, 4 महिन्याची गायची किंमत कमी राहणार. आणि आता गाभण याच्यात थोडंफार 19-20 होतच. कुठूनही घ्या तुम्ही काय तरी 19-20 होतच गाभण याच्यात. त्यानंतर ही एक पुढी पाहतात तुम्ही की थारपारकरची कारवडी आपल्या किती महिन्याची दादी? ही 8 ते 9 महिन्याची कारवडी म्हणजे 8 ते 9 महिन्याची एकदम मजबूत अशी कारवडी. दादा हिची काय किंमत सांगितली आहे? हिची एक 25,000 रुपये अशी किंमत. 25,000 रुपये ते पण पोहोच बरं का. पूर्ण सगळ्या जगाच्या किमती सांगतोय. महाराष्ट्रात टोटल महाराष्ट्रात पोहोचच्या किमती सांगतोय. प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचच्या किमती. मित्रांनो पाहू शकता एकदम सुंदर असं वासरू. दादा कुठली जात म्हणजे? ही थारपारकर आहे. आता ही जी तुम्हाला मी कांक्रेज बोललो होतो ही पण पाहू शकता का. दाताला 2च दात या. 2च दात गाय. आणि तुम्ही गायची साईज पाहू शकता एकदम मोठ्या. आता हे पहा माझी म्हणजे 6 फूट हाईट आहे. आणि हे पाहता हे पण विरुद्ध साईडनं काशात घालतोय गायची एकदम. दादा मी काय म्हणतो आपण दुधाची बोली देत नाही पण अंदाजे किती देईल? अंदाजे सरासरी आता खानपानावर दूध असते तर माहित पण अंदाजे जर चांगली सेवा झाली तर 10 लिटर दूध कुठं नाही गेलं या गायचं. पण बघू शकता देशी गाय आणि 10 लिटर दूध आपल्याला. आणि स्वभावनी आणि त्यांनी पण पाहतो मी किती शांत गाय. दादा आपण आपल्या घरी काही गाय पिळल्या असतील? माझ्याकडे आहेत ना गाय. आणि मी याच्यात म्हणजे कसं सुरुवातीला आम्ही माझ्या आत्याने त्यांनी घरी दूध खाण्यासाठी गाय आणली होती. तर मग त्याच्यानंतरच आम्ही याच्यात 1-2 गाय आम्ही चाललो. मग त्यात व्यवसाय तुम्हाला नादाचं रूपांतर व्यवसायात झालंय. दादांना जशी डिमांड पडून आली म्हणजे मी साहेब या गायींचं दूध माझ्याकडे तूप राहतं तर मी 3,000 रुपये किलो तूप विकतो या गायींचं. आपल्याकडे तूप पण आहे पण एवढं लई नसतं. असं महिन्यातून लई झालं 4-5 किलो तूप निघतं जास्त त्याच्यापेक्षा जास्त नसतं. आपण दूध खायला घरी ठेवलं जर एखादा किलो 2 किलोची जर कोणी ऑर्डर असं जर 10 किलो 20 किलो असेल तर मला फोन पण नका करू दूध तुपासाठी. आपण जर तुम्ही डिमांड नुसार तुम्ही 1-2 महिन्यात पूर्ण करू शकता. नाही 1-2 महिन्यात नाही. कसं असतं तूप जसं तयार होईल तसं विकलं गेलं पण पाहिजे. असं ते आयुर्वेदिक तूप कोणतं काम येतं का जे जुनं तूप आहे ते आयुर्वेदासाठी काम येतं पण ताजं तूप खायला चांगलं असतं म्हणजे जमते. तर याची काय किंमत सांगितली आपण? हिची 60,000 रुपये किंमत आहे. पोच दादा पोच ऑल महाराष्ट्रात पोच 60,000 रुपये. आणि 2च जाते. तुम्ही दात पण पाहिले त्याचे. गाई बघू शकता एकदम मोठ्या मापाची. आपल्या फार्मरीच्या पेक्षा मोठी गाय आहे काय? नाही हिच्यापेक्षा मोठी नाही. आता काय होतं कांक्रेज मध्ये हेवी बॉडी स्ट्रक्चर मध्ये गाय असतात तशा साईवाल आणि राठी ह्या गाय बारीक असतात. कांक्रेज मध्ये मोठी. आता ही 2 दात आपताय माझे 6 दात झाले. ही गाय भेव वाटण एवढी गाय होती म्हणजे एका गायलाच म्हणजे संपूर्ण टाटायची होऊ शकतं. गाय एकदम कवळी. आणि जर तुम्हाला दुधासाठी खास परचेस करायची असेल तुमच्या मुलांसाठी तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी तर तुम्ही गाई आपल्या शिवाय डेअरी फार्मवरून खरेदी करू शकता. आता चाल बिल सगळं व्यवस्थित आहे. या गाई संपूर्ण आपला प्रवास करून आल्यानंतर आता या गाई सेटल होणे 20 दिवस झाले. 20 दिवस. आता तुम्हाला आता तिथे ती ब्लॅक कपिल आहे ती पण पाहू शकता. ब्लॅक कपिला म्हणजे 100% झेड ब्लॅक नाही. काय होतं आता सध्या ब्लॅक कपिल जेवढी डिमांड वाढलेली का ब्लॅक कपिला पण कलर करून विकू राहिलेले सध्या. आम्हाला आमच्या सोबतच होतंय पुढे शेतकऱ्यासोबत होणार याची तुम्ही शाश्वती देतो. आम्हाला सुद्धा काही वेळेस कलर मारून दिल्या जातात. काय गाईच्या अंगावर जे डाग असते व्हाईट डागावर मेहंदी आपली डोक्याला लावायची मेहंदी अशी खिलवून गाय विकतात लोक. ही आता दुसऱ्या त्याची आहे पण एकदम देशी मध्ये आहे. म्हणजे जिचं वशिंड खांडा बिंडा हे पाहू शकता तुम्ही. आता कसं आता चारा खायचा टाइम आहे त्याच्यामुळे. हिची काय पोच देणार तुम्ही आम्हाला? हिची 25,000 रुपयात पोच देणार. हिला आणि टिपका आहे व्हाईट असं मी म्हणत नाही 100% ब्लॅक आहे म्हणून. डोक्याला पाहू शकता
छोटासा गंध लावल्यासारखं हा हा बाकी कुठेच वाईट नाही ती. बाकी शासक गॅरंटी राहील सगळ्या कुठली पण वाईट जर निघली पण जे काय असतात गोष्टी त्या सांगून दिल्या जातात. मित्रांनो तुम्ही गाई घ्या अगर नका पारदर्शी घेऊ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा घ्या अगर नका घेऊ माझ्या तुम्ही पाहिलं असं इथं माझ्याकडे कमीत कमी कोटी रुपयाची संपत्ती इथं मला गाई विकलीच पाहिजे असा काही विषय नाही माझा. दादा एक सेवा उपक्रम म्हणून आणि दादा एक छंद आहे त्या माध्यमातून दादा हे संपूर्ण जोपासलं. त्यानंतर आता ही पहा ह्या दोन तर याची माहिती झालीच आपली. त्यानंतर हे पहा आता राठी जरा कोणी शेतकऱ्याला दाखवायची असेल तुम्हाला ती पहा राठीमध्ये ही राठी नसलची गाय आपल्याकडे उपलब्ध आहे सध्या. ही बघू शकता गाय एकदम मोठ्या मोठ्याची गाय आहे. पहिला रुची बरं का पहिल्याच जाताची ती. पहिल्या रोज गाय आपल्याकडे अवेलेबल आहे. काय किंमत म्हणलं दादा याची? हिची 58,000 रुपये पोहोच राहील. 58,000. हा 7.5 ते 8 महिन्याची गाभण आहे 7च महिन्याची पकडून चला तुम्ही चला 7च महिन्यात पकडून चला. हम्म. 58,000. हा. पोहोच होणार गाय. पोहोच. चालू आहे ना किती time? हा एक दीड महिना बाकी 1-1.5 महिन्यात झाला सुरुवात होणार. हे पहा पहिल्या रोज पहिला रुची दाखवा ना तो पोट याचं शरीर रचना आहे ते पाहते. गाय संपूर्ण बघा व्हिडिओच्या माध्यमातून गाय एकदम फिट आहे एकदम व्यवस्थित असली गाय आणि रेट एकदम आता दिवाळीमुळे कमी झाले आपल्या शिवराय डेअरी फार्मवरती. दादा अजून आपल्याकडे कुठल्या प्रकार आता ह्याच्या 4 दाखवल्या त्या पहा. आता यातली ही 2 दाते बरं का कुठल्या प्रकारातली आपल्याला? ही प्युअर साईवाले प्युअर किती साई दाते? ही 4च दाते पहा. 4 दात गाय मग एकदम कवळी गाय. एकदम कळ आणि शांत पण आहे पाहतो. मित्रांनो ही गाय खरेदी केल्यानंतर हा. तुम्ही 7 ते 8 वर्ष आपल्याला परत सायवल घ्यायचीच नाही 8 रुपयाची. 15 ते 16 वर्ष सायवल टिकते साहेब. 16 वर्ष हा 16 वर्षापर्यंत सायवल किती टिकते. रुपये देईन एकंदरीत? एकंदरीत जेमतेम किती सोयीदार नाही 10 झोपेत आरामात आणि 14 ते 15 झोपे घेतलेच पाहिजे घ्यायचे कमीत कमी 14 प्रत्येक ते 15 रुपये आपल्याला देणार आहे. वेतन आणि किती आहे? सडात पण पहा सडात पण एकदम व्यवस्थित पहिला रू याव 4 दात म्हणल्याच्या पहिला रू पहिल्या कारवड हा देशी जो गोवंश आहे त्यांना लागवडीला टाइम लागत. नाही त्या लागवडीला टाइम नाही राहत सोय जरा ठेवली तर आता 2 दात म्हणल्या नंतर 24 महिन्याची कारवड झाली 24 महिन्यात आता 7 महिन्याची गाभण मग ती 14-15 महिन्यातच काय कारवड लागली म्हणजे गाभण झाली. हिची काय रेट दिला आपण? हिचा 58,000 रुपये पोच पोहोचचा पूर्ण ऑल महाराष्ट्रातला पोहोचचा रेट मला म्हणजे 500 किलोमीटरच्या आतलं बरं का. आणि जर तिथून पुढे असेल तर ते काय किलोमीटरच्या नुसार 500 तुमचं जर सपोज 600 किलोमीटर झालं तुम्ही 100 किलोमीटरच भाडं द्यायचं. मी 500 किलोमीटर तुम्ही भाडं देणार अशा प्रकारे आपल्याकडून पोच दिली. आता हे पाहू शकतात ही पण पहा ही पण एकदम 100% सायवाल पहा 100% 100% सायवाल जे जाणकार व्यक्ती होते, जे कारण की झालर आहे, ती सुरुवात झालर आणि जे पुढे पाय असतात बारीक असतात खांदा आणि तोंडाची साईज आहे ना अशी लिंबवती अशी म्हणजे उतरती असते. तुम्ही गाय दाखवा त्यांना कारण की आणि शेपूट पाठीमागचे का याची हे संपूर्ण अंगात चढ बघून घ्या मित्रांनो. गाय एकदम तंदुरुस्त आहे. व्हिडिओच्या माध्यमातून गायची रेट काय दिली जाते? तिथे 65,000 रुपये फक्त हे 3च गाय माझ्याकडे मागातले आहेत म्हणजे यांचे 70-75,000 रुपये पहिले रेट होते. तर आता ते 10-15,000 रुपये आपण आता रेट कमी केलेले आहेत म्हणजे झालेले आहेत कमी नाही केलेले. आम्हाला किती असतात कमीचे म्हणजे व्यापारी वर्गाला तसं पाहिलं तर एक म्हणजे आपली सेवा म्हणून पण आहे आणि एक व्यापार म्हणून पण आहे. म्हणजे तसं काय नाही मी फक्त सेवा करतो मग काही लोक कमेंट मध्ये टाकते तू सेवा करतो मग पैसे का कमी होते त्याच्यामुळं दोन्ही घेतो आपले सिद्ध होते दोन्ही येतो. आणि आजकाल फुकट कुठंच काही भेटत नाही. कोकणात जरी आपण म्हणतो नारळ फुकट आहे पण ते जाण्याचा येण्याचा खर्च अर्थ आणि याच्यात रिक्स पण मोठी खूप. आता देशी गायमध्ये भयानक रिक्स झालेली सध्याच्याला सध्याच्या काळात आणि हे लय दिवस नाही चालणार काम आहे देशी गायचं. गाई भरपूर आहेत तिथं पण घेऊन येण्याची रिक्स सगळ्यात जास्त आहे. आणि ऑनलाईनला काय होतंय आता आम्हालाच फ्रॉड होते कितके वेळेस. आता काय होतं ऑनलाईनला 5,000 रुपये टाकते 10,000 रुपये टाकते. आता आमच्या सोबत सुद्धा तसं होतं काही कस्टमर 10,000 रुपये टाकते गाय पाठवून द्या 5,000 टाकते ते तर 5 आणि 10,000 रुपयात गाय कुठेच येत नाही. आता माझं कोणतरी आपण वैयक्तिक आता इथं विकतो त्यामुळे आपल्याला माहिती एखाद्याचे पैसे आपण मागे देऊन टाकतो पण बाहेरचे लोक पैसे मागे देत नाही. पंजाब हरियाणा राजस्थान तिकडे आपलं काम आहे पूर्ण ट्रान्सपरंट. आपण व्हिडिओच्या माध्यमातून माझं प्रत्येकाचं आपण चॅनलच्या माध्यमातून याची गॅरंटी घेऊ शकतो. ऋषिकेश भाऊकडे मी याच्याही पहिले येऊन गेलोय आणि कुठलीही आरडोर आपल्याकडे आलेली नाही. चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ गाईत थोडंफार मागं पुढे होऊ शकतं गाभण याच्यात कमी जास्त होऊ शकतं ह्या नॉर्मलच गोष्टी आहेत म्हणजे त्याचं. पण हा भाऊ सड बंद झालं त्याची तर गाय शाश्वती असते आपली आणि गाभणची एक शाश्वती असते. त्यात आपल्या गोठ्यावरून विक्री करून दिलेली गाय पावती वगैरे काय देतात? पावती माझं डेअरीचं लेटर पॅड असतं आणि त्याच्यावर माझं लायसन आहे म्हणजे माझं खरेदी विक्रीचं लायसन आहे माझ्याकडे. आणि लायसन न झालं मी इतक्या लांबून गाई घेऊन येतोय परराज्यातून गाई घेऊन येतोय म्हणजे येणारच नाही इथपर्यंत काही. काही येणारच नाही आणि दादाकडे लायसन आहे आणि तेच तुम्हाला लेटर पॅड लिहून गायची खरेदी विक्री करून दिली जाते. अजून कुठल्या काही आपल्याकडे अवेलेबल? आता हे पहा गिर आहेत ह्या 2 गिर ही 2 दात गिर आहे. गिर कारवडी? हा 2च दात कारवडी.
एकदम शांत. मित्रांनो, संपूर्ण गायीचे जे स्वभाव आहेत एकदम गरीब गायी आहेत. म्हणजे हे पाहतो मी आता एकदम शांत अशी गाय ही पण. आणि आता लागलेली आता गाभण राहायचं हे बारीक लक्षण जे सांगितले जाते शक्यतो कोणी दाखवत नाही. आता तुम्ही पलीकडच्या साईडनं पाठवा कॅमेरा घेऊन, जे माय अंगाचा भाग असतो 1 ते 1.5 महिन्याच्या आत गिरचं माय अंग किती मोठं असतं, ज्यावेळेस आत जातं त्यावेळेस 100% गाभण राहिली म्हणून गायचे लक्षण असते. म्हणजे गिर. चिमटा धरते. चिमटा आता तिथून तुम्ही पासा धरलेला आहे की नाही गायचा अंग, चिमटा धरलेला. आणि खाली गाय असेल तर एकदम असं फुगलेलं माय अंग असतं एकदम. हे गिर गायीची ओळख आहे मित्रांनो. म्हणजे गिरची नाही कोणत्या पण देशी गायची ओळख आहे म्हणजे गाभण राहणे. गाभण राहणार तिथून हा आपल्याला हा कळतं. तिथून आपल्याला कळू शकतं. हिची काय रेट सांगितली गिरची? हिचे 35,000 रुपये आणि 2च दाती बरं की पण हे पाहू शकता. तुम्ही म्हणता प्रत्येक गाय 2 दात म्हणतोय, पण 2 दात आपण दाखवतोय पण बरं हो, का साहेब? आहे समोर, आम्ही समोर पाहतोय हा, हा. कॅमेरा. प्रत्येक गाय आपली पाहिलं. याच्यातल्या म्हणजे 17-18 गाई 17-18 गाई मधल्या 10 ते 12 गाई 2 दात आहेत. आता त्यानंतर ही एक दादा, हिची किंमत सांगितलं पोहोचची किंमत आहे. पोहोचची किंमत राहील ही पण. माझ्याकडे मी साहेब ज्या किमती सांगतो तुम्हाला सगळ्या टोटल पोहोचच्या राहते. आता किमतीचे रेट थोडे कमी झालेले घ्यायचे म्हणून आपण एवढे कमी किमतीला देऊ मित्रांनो, राहिलो. तुम्हाला 30-35 हजारात गिर गाय कुठेच अवेलेबल होणार नाही. की आपल्या आता शिवाय इथून डेअरी साहेब available आहे. 500 किलोमीटर जरी म्हणलं 15 रुपयांनी हिसाब करा तरी 7,500 रुपये मला भाडं आहे. 7,500 किमतीत कमी नाही होणार बरं का पोहोचच्या भावात. हा, हा. पोहोचच्या याच्यात किमतीत 1 रुपये कमी नाही होणार. फायनल किमती आपल्याला दिलेली मान आहे. सन्मान सुद्धा नाही. दादा, ही जी गिर आता आपल्याला हे पहा. मोठ्या मापाची, हिचं काय सांगितलं? आता ही 7-7.5 महिन्याची गाभण आहे. ही पण पाहू शकता एकदम शांत गाय. कोणती आता तुम्ही आपण एवढे गाई दाखवल्या तुम्ही, माझ्याकडे तर सगळे इथं गडीगुडीच करतात गाईंचं. मी तर कधी मध्ये माझी व्हिडिओ काढाय पुरतं कोणी कस्टमर आला तरच गाई दाखवायला गोट्यात देतो. पण तरी सुद्धा काय असतं एक जीव लावण्यावर असतं जनावराचं, सगळ्या गोष्टीवर त्याच्यावर डिपेंड करतात. ही 2 महिन्यात खाली होणारी. 2 महिन्यात खाली होणारी हिची काय रेट दिलाय? योग्य रेट हिचे पण 55,000 रुपये होते. 55,000 रुपयात तुम्हाला पोहोच. म्हणजे यातल्या बऱ्यापैकी गाई 55, 7, 58 ह्या रेटच्या गाई आहेत टोटल आपल्या. आणि मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो त्यावेळेस वेगळे रेट होते. आता हे तेव्हा rate साहेब 40-45 आणि त्याला झाले 3 वर्ष. हो 3 वर्ष. आता शेअर मार्केट मध्ये शेअर मार्केट काय आता 40 रुपयाचा शेअर आज 55-60 रुपयाला झाला असं. हो. हे तर काही दादाने नाही का तुम्हाला त्या व्हिडिओच्या इतर व्यतिरिक्त जर तुम्हाला 55,000 पुढे गिर गाय भेटली तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. नाही भेटणार कारण हे फक्त आपल्या शिवराय डेअरी फार्मवरच विक्रीसाठी असं काही. आणि गाईची क्वालिटी पण दाखवा तुम्ही, क्वालिटी मध्ये पण पहा. गाईचे शिंग बघू शकता, गाईचे कान बघू शकता, गाई बिल्ल आहे प्रॉपर गोठ्यातून गाय आलेली. प्रॉपर म्हणजे बारकोडवाली बिल्ली आहे. आमच्या टोटल गाईला बारकोडवाली बिल्ली आहे. तुम्ही ते पण पाहू शकता. एखाद्या अर्धा गाईल नसन पण असा रेग्युलर बिल्ला कोणत्याचे हिला पण पहा. प्रत्येक गाईला बारकोडवाला बिल्ला आहे. गाई प्रॉपर गोठ्यातून आलेल्या आहेत आणि एकदम खात्रीशीर गाई दादानी घेतलेल्या आहेत. दादांचा गेले 4-5 वर्ष हा व्यवसाय अनुभव आहे. गाय तुम्ही पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून. 2 महिन्यात खाली होणार आहे. दादा, ही दुधाला किती चलन आहे काम? दुधाला जेमतेम 10 लिटर 10-12 लिटर दुधाला चालेल. गिर गाईचं दूध भेटणार साहेब मी स्वतः वेटरनरी डॉक्टर आहे. याच्यावर मी प्रॅक्टिस पण केलेली 3-4 वर्ष. गाईचं नाही तर हे एक जिवंत जीव आहे. याची जर तुम्ही 2-3 दिवस जर तुमची सोय नाही राहिली ना 3 दिवसात गाईचं सगळं खेळ बदलून जातो. आणि देशी गायमध्ये असा प्रॉब्लेम आहे की ही एक तर गाय आजारी पडत नाही. आजारी पडलेली गाय लक्षात येत नाही. देशी गायमध्ये कोणती पण गाय घ्या आजारी पडत नाही. एक तर पडली तर ती लक्षात येत नाही, आणि लक्षात आली तर तिला डॉक्टरच्या ट्रीटमेंटपेक्षा जे आपले घरगुती ट्रीटमेंट म्हणतो आपण, हळद पाजली पाहिजे त्यांना, किंवा लिंबाचा पाला खाऊ घातला पाहिजे. पोट दुखत असेल तर जांभळीचा पाला खाऊ घातला पाहिजे. मग घरात गाय वेल्याच्या नंतर गाय गरम झाली, गरम म्हणण्यापेक्षा म्हणजे कसं दूध काढून देत नसेल तिला जायफळ भाजून चारलं पाहिजे. मस्त तीच झालं हिला म्हणजे डेटॉल सारखं आपलं जे हँडवॉश डेटॉल असतं ते डेटॉल पाकामध्ये पाजलं पाहिजे. असे काही बारीक बारीक गोष्टी असतात. मी स्वतः डॉक्टर आहे, मी सुद्धा इंजेक्शन देत नाही गाईला. मी या गोष्टीवर यांचं म्हणजे जे नैसर्गिक मानण्यावर जे जुन्या परंपरागत आलेलं आहे त्याच्यावरच आम्ही गाईची ट्रीटमेंट करतो. यांना जरा डॉक्टरचं आणि यांचं म्हणजे गाय भरायची जरी असली तरी पण इतकं वावडा असं डॉक्टर आला आणि जर गाईला इंजेक्शन दिले ती 6-6 महिने गाय हातात येत नाही. हो, अगदी खरं. आणि त्याच्याकरता आपण जो वळू घेतलेला आहे ब्लॅक कपिलाचं वळू, आता माझ्याकडे कसं भरायचाच थोडा विषय होता. तर भरायला पण आता आमच्याकडं हे डॉक्टर साहेब आणलेले आम्ही ब्लॅक कपिलाचे, त्याच्यामुळे आम्हाला भरायची काही आता प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही पहा हे पहा शेपटी एकदम लांबलचक शरीर बांध आहे. होऊ शकतं मित्रांनो असा आपल्या शिवराय डेअरी फार्मवरती वळू अवेलेबल आहे. तर दादा हा वळू आपल्याकडे आहे. जर कोणाला आपल्या वळूनी गाई भरून जर लागत असेल, भरून लागत असेल भरून पण भेटतात. पण असं एका दिवसात ते येऊन भरून घेऊन गेलं पाहिजे. इथं ठेवून आपल्याकडे माझ्याच गाईत ठेवायला जागा नाही. आता हा कमीत कमी 70-80 गाईचा इकडे गोठा बनवला. पहिला 30-35 गाईचा आहे पलीकडे, म्हणजे 100 गाई आहे माझ्याकडे. पण ज्याची भरून गेली तर भरून घेऊन गेल्याच्या नंतर काय अडचण नाही मला. मी ते पण करून देऊ शकतो, गाई भरून पण देऊ शकतो. आपलं तुम्हाला जर ब्लॅक कपिला जर तुमच्या घरी तयार करायचं असेल तर सिमेंट भेटन, म्हणजे भरून भेटन आपल्या गोठ्यावरती.
दादा त्याचे काय चार्जेस वेगळे आहे? चार्जेस आता थोडेफार जरा माझं कस्टमर असेल कोणी गाई घेऊन गेलेलं त्याला फ्री मध्ये देऊन देऊ नसेल तर मग त्यांनी काहीतरी चार्जेस तर द्यावं लागतील ना. कारण त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती एवढी महागाची वस्तू सांभाळतात. 2.5 लाख रुपयाची वस्तू आहे साहेब ह्या. बघू शकता मित्रांनो. आणि तिला जर पुढं हे असेल ना व्हाईट डाग तर मला ते म्हणजे आता ते पैसे द्यायचा याचा विषय लाभ तर राहिला पण हे जे 100% जे पिळ्याची अंगठी बोलतो ती अंगठी दिली. एकदम ब्लॅक कपिलाचा तुम्हाला तोंड किंवा कारवड तयार होईल सेम ह्याच क्वालिटी बघू शकता. साईज पण एकदम मोठ्या मापाची. दादा आपल्याकडे परत गाडी कधी येणार आहे आता? गाडी आता चालूच असेल. आता माझ्याकडे 25-30 गाई विक्रीसाठी उपलब्ध आहे. असं शेतकरी दर महिन्यात माझ्याकडे 5-6 गाड्या येऊन जातात म्हणजे दर महिन्याला 5-6 गाड्या अवेलेबल. हा हा हा. मित्रांनो जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर. माझा शिवराज डेअरी फार्म, गाव देवसडे, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. माझा मोबाईल नंबर आहे 9860661074 आणि माझा मॅनेजरचा नंबर आहे 9767661074. याच्यावर 24 घंटे म्हणण्यापेक्षा सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत हे दोन्ही फोन चालू राहणार. म्हणजे चालू 24 घंटे असतील पण जास्त तर 9 ते 9 फोन करावा कस्टमरने. कॉल करण्याचा कालावधी. हा चालतंय दादा.